आज आपण छान अशी मँगो बर्फी बनवणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते ही मँगो बर्फी आणि मस्त होते, छान मऊसूत होते. मँगो बर्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वात प्रथम बघून घेऊया. तर मँगो बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला एक छान गोड आंबा लागणार आहे. तर या ठिकाणी मी बाकीचे साहित्य जे घेतलेलं आहे त्याची वाटी जी आहे ती लहान आकाराची आहे. त्याच्यासाठी एका आंब्याचा रस खूप होतो. तर या ठिकाणी हा हापूस आंबा आहे. ह्या एका आंब्याचा रस मी काढून छान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मस्त. आणि रस ज्यावेळेस आपण बनवतो मिक्सरमध्ये त्यावेळेस फ्रीजमधलं थंडगार 4 ते 5 चमचे दूध घालायचं रसामध्ये, म्हणजे रस छान होतो, काळा पडत नाही. आता बाकीचं साहित्य बघूया. एक मोठी वाटी आपल्याला बारीक रवा लागणार आहे. त्याच वाटीने पाव वाटी तूप लागणार आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर लागणार आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. या ठिकाणी एक फुल वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर. बस एवढंच साहित्य आपल्याला बर्फी बनवण्यासाठी लागणार आहे. तर गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये पाव वाटी तूप घालायचं आहे. तूप वितळल्यानंतर आता ह्या तुपामध्ये आपल्याला बारीक रवा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता रवा आपण भाजून घेऊया. मीडियम ते फास्ट गॅसवर एकसारखं हलवत तुम्ही भाजू शकतात, नाहीतर कमी ते मीडियम गॅसवर भाजायचा. मीडियम ते फास्ट गॅसवर भाजणार तर अजिबात चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे, कारण की आपण फास्ट गॅसवर भाजतो त्यामुळे. आता या ठिकाणी रवा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला आणि एका डिशमध्ये काढून घेतला. त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला होता त्याच वाटीने एक फुल वाटी आपल्याला या ठिकाणी आंब्याचा रस लागणार आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतो त्याच वाटीने रस घ्यायचा, आंब्याचा रस. आणि ह्या रसामध्ये पाऊण वाटी आपल्याला साखर घालायची आहे. आता ही साखर आपण रसामध्ये वितळून घेणार आहोत. आणि साखर विरघळल्यानंतर हा रस आपल्याला घट्ट करायचा आहे थोडासा. पाण्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही आहे. खूप छान आणि अप्रतिम होते, चविष्ट होते बर्फी. हळूहळू रस जो आहे तो बघा त्याचा रंग छान ऑरेंज कलर झालेला आहे रसाचा. आणि उकळायला सुरुवात झाल्यानंतर हा रस थोडा थोडा घट्ट होत जातो आणि कढईला थोडा थोडा चिपकू लागतो. त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा जवळजवळ अर्धा रस या ठिकाणी आटलेला आहे आणि अर्धा रस आटल्यानंतर कढईला अशा पद्धतीने चिपकायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा, गॅस कमी करायचा आणि आपण जो भाजून घेतलेला बारीक रवा आहे तो ह्या रसामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर या ठिकाणी भाजून घेतलेला गोल्डन कलर चा रवा जो आहे तो आता आपण रसामध्ये घातलेला आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर छान रसामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सुगंध पण खूप छान येतो ह्या बर्फीचा. मस्त मँगो बर्फी अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने तयार होते. कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आता रवा घातल्यानंतर हा बर्फीचा सारण जे आहे ते छान घट्ट गोळा होईपर्यंत परतवायचं आहे. कमी गॅसवर एकसारखं परतवत राहायचं. अगदी 2 मिनिटामध्ये हा गोळा घट्ट होतो सारणाचा. आणि घट्ट झाला की मग गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आहे. तर हळूहळू बघा ह्या ठिकाणी बर्फीचं जे सारण आहे ते मस्त घट्ट झालेलं आहे. छान त्याचा गोळा तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर मस्त बर्फी या ठिकाणी आपली सेट होते. तर या ठिकाणी अशा पद्धतीचा गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये आपल्याला हे सगळं सारण काढून घ्यायचं आहे. आता ही डिश थोडी मोठी होते म्हणून मी लहान डिशमध्ये टाकते सगळं सारण बर्फीचं आणि त्याच्यामध्ये आपण पसरवून घेऊ. रंग पण खूप सुरेख येतो मँगो बर्फीला. आता हे सारण पसरवून घ्यायचं आहे एकसारखं डिशमध्ये आणि 10-15 मिनिट किंवा अर्धा तास याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे.
आणि थोडं तुम्हाला अजून खूप नरम वाटत असेल, सारण गरम असेल, तर थोडं थंड होऊ द्यायचं. अजून पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या काढायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतात आणि आकार पण त्यांचा छान निघतो आणि अजिबात खाली न चिपकता ही वडी तयार होते आणि खूप चवीला मस्त लागते. अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि मस्त विकतची जशी आपण खव्याची माव्याची बर्फी आणतो, तशीच मऊसूत बर्फी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी.